ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे MSCE पुणे आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ही जी लिंक आलेली आहे पहिली PUPPSS या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा 2 ऑप्शन येतील. पहिला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 आणि शिष्यवृत्ती परीक्षा 2025. आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षा 2026 ला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता 5वी आणि 8वीचा निकाल पाहायचा आहे. यासाठी 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यावरती आपल्याला क्लिक करायचं. अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठीची जी लिंक आहे त्या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन येतात. त्यामध्ये आपल्याला त्या विद्यार्थ्याचा सीट नंबर भरायचा आहे आणि त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकायचं आहे. यासाठी पहिल्या बॉक्समध्ये आपण सीट नंबर टाईप करूया. या ठिकाणी मी सीट नंबर टाकलेला आहे आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवरती क्लिक करा. दोन्ही माहिती अचूक भरल्यानंतर आपल्यासमोर त्या विद्यार्थ्याचा निकाल आलेला दिसून येईल. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे त्या विद्यार्थ्याचा निकाल ओपन झालेला दिसून येईल. यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव आहे, शाळेचं नाव, जिल्हा, विद्यार्थ्याचा बैठक क्रमांक, त्याला पेपर 1 मध्ये मिळालेले गुण, पेपर 2 मध्ये मिळालेले गुण, एकूण गुण आणि त्यानंतर शेकडा गुण आणि त्याचा निकाल, पात्र अपात्र या स्वरूपामध्ये आपल्याला निकाल पाहायला मिळतो. हे PDF आपण प्रिंट करून डाउनलोड करून घेऊ शकतो. त्यासाठी